एक अशी ट्रिक ज्यामुळे पोहे अतिशय मऊसूत होतात आणि खरं सांगू का, तुम्ही सकाळी बनवून ठेवलेत तरी संध्याकाळपर्यंत असेच मऊसूत राहतात. तसं म्हणायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये प्रत्येक घरामध्ये पोहे हे बनवलेच जातात आणि पोहे बनवायला काही तसं फारसं अवघड सुद्धा नाही. पण बऱ्याच जणांची अडचण कुठे येते माहितीये का, की हे पोहे खूप पातळ होतात, कोरडे कोरडे लागतात आणि हवी तशी चव तर अजिबातच येत नाही. म्हणूनच साधी सोपी अशी रेसिपी असली तरी सुद्धा काही ट्रिक अशा आहेत की ज्यामुळे तुमचे पोहे अगदी सकाळी बनवले तरी सुद्धा संध्याकाळपर्यंत टेस्टी आणि मऊसूतच राहतील. आता सगळ्यात आधी बघूयात की पोहे भिजवायचे कसे. आता ही सगळ्यात महत्त्वाची टिप आणि पोहे किती लोकांसाठी कसे घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीसाठी एक वाटी भरून किंवा वाटीचा अंदाज घ्यायचा नसेल तर एक मूठ भरून आपल्याला पोहे घ्यायचे. मी इथे 3 लोकांसाठी पोहे बनवते म्हणून 3 गच्च मूठ भरून पोहे घेतले. हे पोहे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचेत. इथे पुरणाची मी चाळण घेतलेली आहे आणि खाली मोठं भांडं ठेवलंय. आता पोहे आपल्याला धुवून घ्यायचेत. हवं तर लगेचच तुम्ही नळाखाली अशीच चाळण धरली तरी सुद्धा चालणार आहे. पण आता इथे मी तुम्हाला दाखवतेय म्हणून मग खाली भांडं ठेवलंय. पोहे धुताना सगळ्यात महत्त्वाची टिप, पोहे खूप चोळून धुवायचे नाहीत. हलक्या हाताने पोहे धुवायचे आहेत, फक्त वर-खाली करायचंय आणि पोहे फक्त एकदाच आपल्याला धुवायचे. दोनदा किंवा तीनदा असे पोहे धुवून चालत नाहीत, नाहीतर त्याचा गिजगाज होतो आणि पोह्यांचा आकारसुद्धा बिघडतो. पोहे अगदी हलक्या हातानेच आपल्याला धुवायचे आहेत, वर-खाली करायचे चोळायचे नाही हे लक्षात ठेवा. आता यामधलं सगळं पाणी म्हणजे ही जी चाळण आहे यामधलं अगदी हाताने वर-खाली करून पूर्ण पोह्यांमधलं जे पाणी आहे ना, ते संपूर्ण निथळून काढायचं आहे, की जेणेकरून पोहे खूप असे गचगचीत होणार नाहीत, खूप जास्त भिजणार नाहीत. आता पोह्यांना काही हलवायचं नाही. आपल्याला असेच हे पोहे ठेवायचे आहेत साधारण फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी. फार वेळासाठी नाही. पोहे लगेचच भिजले जातात, यांना फार वेळ सुद्धा लागत नाही. फक्त 2 मिनिटांसाठी असेच मी पोहे सोडले होते, तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला. आता पोहे थोडेसे फक्त मोकळे करून घेतलेत. यामध्ये 1 चमचाभर साखर घातली आणि चवीपुरतीचं जे काही मीठ आहे ते सुद्धा मी आत्ताच यामध्ये घातलं आणि अगदी हलक्या हाताने घातलेलं मीठ आणि साखर चांगली एकजीव मिक्स करायची. आता साखर आणि मीठ काय मॅजिक करतं तुम्हाला सांगते. जेव्हा आपण असं पोहे भिजवून घेतो ना, त्यावेळेस याला साखर लागली, मीठ लागली, की पोहे मोकळे सळसळीत होतात आणि यासोबतच हे मऊसूत राहायला सुद्धा खूप मदत करतात. म्हणून नंतर फोडणीमध्ये किंवा वरून साखर, मीठ घालण्यापेक्षा पोहे भिजवून झाले, थोडेसे ते भिजले, की मग यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायचं आहे. हलके-हलके तुम्हाला यामध्ये गुठळ्या दिसल्या, तर त्या आत्ताच तुम्हाला मोडून घ्यायच्यात अगदी हलक्या हाताने किंवा या पद्धतीने असं पाखडल्यासारखं करायचं आणि साखर आणि मीठ चांगली मिसळून घ्यायची. बघा अजिबात तुम्हाला यामध्ये गुठळ्या दिसणार नाहीत. व्यवस्थित मोकळे असे पोहे हे झालेले असतात आणि हे पोहे आता आपण असेच ठेवूयात. आता इकडे ना साईडला मी सगळी तयारी करून घेतली आहे. मी काय करते आधी पोहे भिजत घालते आणि मग बाकीची तयारी करायला घेते. मग इतक्या वेळेत अगदी 5-10 मिनिटांमध्ये पोहे भिजले सुद्धा जातात, अगदी 5च मिनिटात. फोडणी करायला घेऊयात. फोडणीसाठी कढई गरम करून घेतली. यामध्ये अगदी 2 पळीवरच मी तेल घातलंय. खूपच कमी तेल आहे. खूप कमी तेलामध्ये सुद्धा पोहे मऊसूत होतात. खूप जणांचा गैरसमज आहे, की तेल जास्त घातलं पोह्यांमध्ये तरच ते मऊसूत होतात आणि तरच ते चविष्ट लागतात. अजिबात नाही. तर मी जी फोडणी तुम्हाला सांगतेय ना, त्या पद्धतीने जर तुम्ही फोडणी घेतली, तर कमी तेलाचा सुद्धा वापर करून तुमचे पोहे मऊसूत आणि चविष्ट होणार याची गॅरंटी आहे. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेतले आणि उरलेल्याच तेलामध्ये आता फोडणी देणार आहोत. मोहरी, जिरं चांगलं तडतडलं, की यामध्ये हिंग घातलं. बरेच जण हिंग पोह्यांमध्ये आवडत नाही, नसेल आवडत तर नका घालू. यानंतर लगेचच आपण मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत. बारीक चिरून 4 ते 5 मिरच्या घातल्या किंवा आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार. फोडणीमध्ये आधीच जर मिरच्या तुम्ही परतून घेतल्यात ना, मग एकसारखा तिखटपणा पोह्यांना येतो कारण ही फोडणी या पोह्यांना व्यवस्थित लागते. आता कांदे पोहे आहेत म्हटल्यावरती कांदे थोडेसे जास्तच असायला हवेत म्हणून 2 मध्यम आकाराचे कांदे चांगले बारीक असे चिरून घेतलेत. खूप अगदी बारीक-बारीक चिरायची गरज नाही. मध्यम ठेवलेत तरीसुद्धा चालणार आहेत. आता कांदा जो आहे कांदा पोह्यांमधला खूप ब्राऊन कलरमध्ये किंवा डार्क रंगावरती परतत नाहीत. तर थोडासा सॉफ्ट आणि गुलाबीसर असा झाला, की मग मात्र साधारण अशा रंगावरती आला, मऊसूत झाला, की मग समजून घ्यायचं कांदा परतून झालाय. पण कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा पोह्यांमध्ये कांदा कचकच लागता कामा नये याची खात्री घ्यायची. हवं असेल तर तेलामध्ये फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्ता घातला तरी सुद्धा चालेल. पण यामुळे काय होतं ना, खूप तेल बाहेर उडतं आणि कढीपत्त्याची चव जी आहे ती व्यवस्थित अशी लागत नाही. मग मी काय करते, आत्ता यामध्ये पोह्यांची सगळी फोडणी मी करून घेते. हळद वगैरे सगळी मिक्स करून घेते आणि मग यामध्ये कढीपत्ता घालते.
स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता यामध्ये घालायचा. म्हणजे मग काय होतं, याची चव जी आहे ना, ती इतकी मस्त येते ना, खरंच एकदा ट्राय जरूर करून पहा. नाहीतर आधीच पोह्यांमध्ये कढीपत्ता तुम्ही घातला ना, तर तो खूप अकसल्यासारखा सुद्धा होतो आणि दिसायला सुद्धा इतका फार छान दिसत नाही आणि चव सुद्धा उडून जाते फोडणीमध्ये. आणि म्हणूनच कढीपत्ता थोडासा उशिरा घालायचा. आता एक खूप खास ट्रिक बरं का. आता फोडणी जी आहे ती साईडला करून घेतली आणि अगदी 3 ते 4 चमचे किंवा पाव वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. हो, इथे मी पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला खळखळून उकळी येण्याची वाट पाहायची. तर या पद्धतीने छान अशी उकळी आलेली आहे. यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची. उकळी आली की सगळी फोडणी एकजीव मिक्स करून घ्यायची आणि यानंतर मोकळे करून घेतलेले पोहे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. जेव्हा फोडणीमध्ये असं आपण पाणी घालतो ना, पोहे जे आहे ते खूप मऊसूत व्हायला मदत करतात आणि जी फोडणी आहे ना, बऱ्याचदा असं होतं का तुमच्यासोबत, की कुठेतरी पोह्यांना हळद लागते, कुठेतरी पोह्यांना हळद लागतच नाही. असं पाणी घातल्यामुळे ना सगळ्या फोडणीला, सगळ्या पोह्यांना फोडणी व्यवस्थित लागते, हळद व्यवस्थित लागते आणि पोहे मऊसूत सुद्धा होतात. नक्की ही ट्रिक ट्राय करून पहा, कारण ही खूप महत्त्वाची आणि इम्पोर्टंट टिप आहे, जी बऱ्याच जणांना अजून माहीत सुद्धा नाही. याआधी सुद्धा मी पोह्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, तेव्हा सुद्धा तुम्ही खूप त्या व्हिडिओला प्रेम दिलं होतं आणि म्हणूनच आज खूप दिवसांनंतर, खूप वर्षानंतर तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करत आहे. म्हटलं जे काही आता नवीन सबस्क्रायबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा ही ट्रिक शेअर करावी. आता तुम्ही इथे बघा, मस्त पोहे मोकळे-मोकळे झालेत की नाही आणि मऊसूत सुद्धा वाटतात आणि रंग बघा किती कमालीचा आलाय. एक तरी पोह्यांचा असा दाणा तुम्ही मला दाखवा, की तो पांढरा दिसतोय. कुठेही पोह्यांमध्ये गुठळ्या तुम्हाला दिसणार नाहीत. प्रत्येक पोह्यांचा दाणा ना दाणा मस्त असा मोकळा सळसळीत झालेला असतो. आता जेव्हा फोडणी देतो ना, त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला लोच करायची आणि लो करूनच मस्त असं पोहे परतून घ्यायचेत. फार पोहे परतत बसू नका. खूप जास्त हाय फ्लेमवरती पोहे परतून घेतलेत ना, की पुन्हा एकदा कडक होण्याची शक्यता असते. म्हणून लो फ्लेमवरतीच पोहे परतून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घातली. मिसळून घेतलं आणि आता याला हलकीशी वाफ देणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं मिसळून झालं, की मी गॅसची फ्लेम बंद केली आणि बंद फ्लेम करूनच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. वेळ असेल तर 3 ते 4 मिनिटांसाठी किंवा 2 मिनिटांसाठी सुद्धा ही वाफ पुरेशी होते. यामुळे सुद्धा जी काही कसर असते पोह्यांची शिजण्याची किंवा परतण्याची ना, ती संपूर्णपणे इथे पूर्ण होते आणि पोहे असे मऊसूत लागतात ना, म्हणून तुम्हाला सांगू, खरंच खूप भन्नाट असे पोहे तयार होतात. मऊसूत लागतात, मोकळे-मोकळे होतात. बरं, असे वरून मी थोडेसे तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत. बऱ्याच जणांना यामध्ये काजूसुद्धा आवडतात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये काजू, शेंगदाणे असे घालू शकता. आधीच शेंगदाणे घातले असते तर ते थोडेसे मऊ पडले असते. म्हणून मग सगळे पोहे तयार झाल्यानंतर वरून मी फक्त यावरती शेंगदाणे घालते. म्हणजे त्यांचा जो क्रंच आहे तो तसाच राहतो. पोहे तयार झालेत, चला सर्व्ह करूयात. आणि आता तुम्ही इथे बघताय मस्त मोकळे-मोकळे असे पोहे झालेत की नाही आणि दिसायला सुद्धा हे मस्त सुरेख दिसतात. एकसारखा पोह्यांना रंग आलेला आहे. वरून ओल्या नारळाचा चव किंवा मग सुकं खोबरं असेल ना, तरीसुद्धा असं बारीक खिसून घ्यायचं, तरीसुद्धा ते चविष्टच लागतं. बऱ्याच जणांना यावरती शेवसुद्धा आवडते, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती शेवसुद्धा घालू शकता. आवड आपली आपली आणि यावरती लिंबाची फोड. मस्त असे पोहे तयार झालेले आहेत. हे पोहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पाहायलाच हवेत. आजची जर सांगितलेली ट्रिक तुम्हाला सोपी वाटली असेल, पोह्यांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही आजची रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.